पंढरपूर शहरात ठिकठिकाणी रंगपंचमी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। काही ठिकाणी मोठमोठे इव्हेंट सुद्धा झाले। परंतु या सर्वांमध्ये एक आगळीवेगळी आणि हृदयस्पर्शी रंगपंचमी येथील पांडुरंग तात्या माने फाउंडेशन कडून साजरी करण्यात आली, ज्यामुळे मुलं सुना नातवंड असूनही त्यांच्या सहवासापासून आणि प्रेमापासून वंचित राहिलेली आणि वृद्धाश्रमात बेरंग आयुष्य कंठत असलेल्या आजी आजोबांच्या आयुष्यात नवे रंग भरले गेले। पांडुरंग तात्या माने फाउंडेशन या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश माने व कार्यकर्त्यांनी रंगपंचमीच्या दिवशी रंग आणि खाद्यपदार्थ सोबत घेऊन थेट गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रम गाठले। या ठिकाणी असलेल्या वयोवृद्धांसोबत मुक्तहस्ते सप्तरंगांची उधळण करत रंग उत्सव साजरा केला। यावेळेतील वयोवृद्धांनी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात या तरुणांसोबत रंगपंचमी साजरी केली। आज आमची मुलं नातवंडच आमच्यासोबत रंग उधळत असल्याचा आनंद प्राप्त झाला, अशी भावना यावेळी आजी आजोबांनी व्यक्त केली। सगळं जग रंगोत्सव साजरा करताना माझ्याच पंढरपुरातील एका कोपऱ्यात आपल्या कुटुंबापासून कोसो दूर येऊन आयुष्याची संध्याकाळ एकाकी व्यतीत करणाऱ्या या वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचा आम्ही हा अल्पसा प्रयत्न केला आहे। त्यांच्या सोबत रंग उधळताना आम्हाला भेटलेला आनंद हा खरंच स्वर्गाहून सुंदर होता, अशी भावना यावेळी बोलताना पांडुरंग तात्या माने फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निलेश माने यांनी व्यक्त केल्या। यावेळी बालाजी कोळी, अक्षय म्हेत्रे, रितेश जगताप, आकाश शिंदे, साईराम सुरवसे, दीपक शिंदे, प्रसाद कोळी, करण अधटराव, राकेश देवकर, अक्षय चौघुले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। आज पांडुरंग तात्या माने फाउंडेशनचे मातोश्री वृद्धाश्रम गोपाळपूर येथे ज्यांना वारस असून बेवारसासारखे इथं वृद्ध राहतात, ज्यांना नातवाचा आनंद नाही, मुलाबाळाचा आनंद नाही, अशा वृद्ध माता पितांना पांडुरंग तात्या माने फाउंडेशनच्या वतीनं एक छोटासा चेहरा हसवण्याचं काम म्हणजे आज रंगपंचमीच्या निमित्त आज त्यांच्यासोबत रंगपंचमी साजरा करून एक त्यांना आनंद देण्याचं काम फाउंडेशन मित्र पर्यावरण इथं केलेलं आहे। तरी मातोश्री वृद्धाश्रम मधले सर्व माता पिता यांनी आम्हाला सहकार्य केलं व आम्हाला टाइम दिला, याबद्दल सर्व माता पितांचे मी पांडुरंग तात्या माने फाउंडेशनच्या वतीनं आभार मानतो।